जशी वटपौर्णिमेची पूजा करून आले की नाही तसं दुखणं आले बघा मला. आणि दुखणं पण कसं माहिती आहे, फक्त उजव्या पायाची मांडीच दुखते, म्हणजे गुडघ्यापर्यंत तेवढाच तो भाग इथभर कणी असा दुखतोय. म्हणजे पाय असं आखडायला येत नाही, चालताना पायरीवर असं वर खाली होता येत नाही, चालताना असं थोडं थोडंसं दुखतं, उभं राहिल्यानंतर काय होत नाही असं व्हायला लागलं. आणि फक्त उजव्याच पायाचं आहे. आणि असं आतनं असं कणकण असं तोंड कडकडं वाढते, कशानं काय माहीत. नमस्कार, मी प्रतिभा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनेलवर. तर आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुंदर जाऊन तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होत. तर इथं कणी सकाळ सकाळ नीलला चपाती आणि पनीरची भुर्जी करून दिली होती. त्यानंतर रात्री काय झालं होतं माहिती आहे, मी दुपारी डाळ लावून ठेवली होती, डाळ करायची म्हणून ते माझ्या लक्षातून गेलं आणि मी चवळीची आमटी फोडणीला टाकली. त्यानंतर लक्षात आलं की माझ्याकडे डाळ पण आहे. मग चवळीचे दाणे आणि डाळ असे मिक्स आमटी केली होती, त्यामुळे कणी ती आमटी शिल्लक आहे. त्यामुळे आता काय आमटी सकाळची करायला लागत नव्हती. भात झालेला आहे, आता फक्त उसळ फोडणीला टाकायची बाकी होती. वाटाणे वगैरे उकडत झालेले आहेत, ठेवलेले आहेत. त्यासाठीच मी आता इथं तयारी करते. माझ्या घरात ना उसळ असं किंवा काही असं जास्त असं कोरडी आवडत नाही असं. आणि नीलला वगैरे कसं पोरांना असं ग्रेव्ही असले ना की खाते. मग मी काय करते की टोमॅटो कांदा वगैरे कच्चंच, मी कोथिंबीर वगैरे की असं वाटण करून घ्यायचं, असं चिरून टाकायचं नाही फोडणीला, असं वाटण करून घ्यायचं आणि ती पेस्टच की फोडणीला टाकायची, म्हणजे ग्रेव्हीदार उसळ तयार होते. असं पण कधी कधी करून बघा, छान लागते. माझ्या मिक्सरचे जे टोपणं आहेत ना, त्याचं रबर खराब झाल्यामुळे मी काय करते, प्लेट झाकते आणि त्यामुळे सारखं काहीही बारीक करा मिक्सरवर, ते वरून कणी सांडतंयच. त्यामुळे प्रत्येक वेळी पुसून घ्यायला लागते. ते पुसून घेतलं थोडंसं. चला आता पटापटा कणी भाजी फोडणीला टाकून दाखवते तुम्हाला. इथे मी कणी तेल ज्या किटलीत काढते ती किटली घासली होती, त्यामुळे पातेल्यातच तेल काढून तसंच ठेवलेलं आहे. कधी पण लक्षात ठेवा, जे खमंग अशी फोडणी झाली की नाही त्या भाजी आमटीला चव येतेच, फक्त कणी तो फोडणीत खमंगपणा पाहिजे. इथं आम्ही कणी कोल्हापूरच्या पद्धतीनं तेलातच आमची घाटी चटणी, गरम मसाला, मीठ, हळद, जे काय बेसिक मसाले तुम्ही वापरते ते टाकायचे. त्यानंतर वाटलेला मसाला टाकला आणि त्यानंतर ते शिजवलेलं हिरवे वाटाणे टाकायचे. आणि मस्तपैकी तुम्हाला थोडेसे ग्रेव्हीदार पाहिजे असेल तर असं दुरदुरीतच असताना गॅस बंद करायचं, वरून कोथिंबीर वगैरे टाकायचं. उसळ फोडणीला टाकल्यानंतर ते एका बाजूला ठेवलं. गरम गरम भात करायचा बाकी होता, कारण पोरं कशी चपाती भाजीच घेऊन जातात, त्यामुळे भात काय नंतर केला तरी चालतं. त्यामुळे म्हटलं आता भात ठेवायचं एका बाजूला. अजून भाकरी करायच्या होत्या, थोडीशी बेसिनमध्ये भांडी होती, म्हटलं हे थोडंसं आवरायचं, त्यानंतरच ओटा वगैरे पुसून घ्यायचा. भात केला तोपर्यंत उसळ काय शिजलेलीच होती, फक्त थोडंसं पाणी आटायचं बाकी होतं. ते झाल्यानंतर लगेचच भाकरी करून घेतल्या, त्यानंतर ओटा वगैरे पुसून घेतला. आता जाळीतली भांडी लावायची होती, पण त्याच्या अगोदर कणी इथे मी काय केलं दाखवते. पुरणपोळीचं थोडंसं कणी पुरण शिल्लक होतं, त्यामुळे पीठ मळलं चपातीचं आणि 2-4 पुरणपोळ्या करून घेतल्या, म्हणजे कसं चहासोबत पोरं आली की गरम गरम खातील ह्यासाठी. त्यानंतर ओटा वगैरे पुसून भांडी वगैरे 4 होती ती पण घासून घेतली. त्यानंतर संध्याकाळात थोडीशी उसळ शिल्लक होती, पण तनूला चिकन पाहिजे होतं, त्यामुळं म्हटलं कणी बटर चिकन एका सरसरीत केलं. त्यानंतर पांढरा रस्सा मला दाखवायचा होता, कारण एक कमेंट होती, त्यांना पांढऱ्या रस्स्याची रेसिपी आमच्या कोल्हापूरच्या पारंपरिक पद्धतीनं पाहिजे होती, तर ती दाखवायची होती. ह्याचे कणी शॉर्ट व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे. बटर चिकनचा अजून केलेला नाही, पांढऱ्या रस्स्याचा केलेला आहे. तो तुम्ही नक्की बघा, जर बघितला नसेल तर, आमच्या कोल्हापूरच्या पारंपरिक पद्धतीनं. तर इथे पांढरा रस्सा चिकन सरसरीत केलं होतं, त्यानंतर ज्वारीची भाकरी केली होती आणि भात. तर हे असं संध्याकाळचा मेनू होता. तुम्हाला कसा वाटला ते सांगा. आणि आजचा ब्लॉग मी इथंच बंद करते.
तुम्हाला जर आवडलं असेल तर एक लाईक नक्की करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला बाय.